माझं लाडाची लडूबाई. हे बघा, बघताय तुम्ही? अलिशा ना, इकडे बघ, इकडे बघ मम्मा. दीदी ताईला हाय करा, हाय करा, हाय करा शोना, हाय करा. ओहो, तर तुम्ही बघू शकताय ती एवढी एक्साइटेड आहे, ती एवढी हॅप्पी आहे. म्हणजे मी लिटरली आता घरात बसले होते, बेडरूममध्ये होते मी, आणि मी बघते तर काय तिने जे तिला मी ज्या साखळीने ज्या दाव्याने बांधते ते दावं तिनं लिटरली तोडलं आणि घरात आली. ती घरात आली तर मी म्हणत होते की ही अशी का करते, अशी का करते. हे बघा, हे ते दाव आहे जे की तिनं तोडलेले. ही अशी का करते, तर ती तिच्या मम्मापाशी आली होती की सांगण्यासाठी की मम्मा हे बघ, हे काय आहे, हे ब्लिडिंग कुठून होते आणि हे ब्लड कुठून येते ते येते. आणि माझ्या पुढे अशी बसली आणि मला मी ते शूट करू शकले नाही. इट वॉज अन ह्यूज म्हणजे मी एक्सप्रेस करू शकत नाही वर्ड्समध्ये की लिटरली. म्हणजे कुणी कोरिलेट करू शकतं तुमच्या घरी जर डॉग्स असतील तर तिने मी ते ब्लड बघितलं आणि मला एवढा आनंद झाला की मी एक 5-6 दिवस झालं वेट करत होते की लाडूला पिरियड कधी येतील. ॲक्च्युली आम्ही बॉयफ्रेंड शोधत होतो तिच्यासाठी, आणि ती सारखं खिडकीमध्ये बसायची आणि बाहेरच्या जे डॉग्स येतात ना त्यांना भुंकायची. रात्री बेरात्री कधी भुंकायची. मग मी असं म्हणायचे की हे असं का होते. तर माझी इसू पडगावची जी मैत्रीण आहे ना, ती म्हटली अगं सुची, ती तिच्या बॉयफ्रेंडला शोधते, म्हणजे ती तिचा बॉयफ्रेंड चूज करते. मी म्हटलं नाही ग, आणि ही खूप लहान आहे आणि 8 मंथ्सचीच आहे. तर ती म्हणे की अगं लहान आहे ती, बट ती लहान आहे पण शी इज मॅच्युअर, म्हणजे की तिची तब्येत एवढी हेल्दी आहे आणि ती बरोबर हिटवरती आलेली आहे. सो हा गुड न्यूज आहे आमच्या घरी. आता आमच्या घरी कुणीतरी येणार आहे. लाडूबाई, काय झालंय आपल्याला आज? म्हणजे पिल्लू मोठं झालंय, एवढं पिल्लू मोठं झालंय. हा लाडूबाई, ए लाडूबाई, ओले माझे सोना, लाडूबाई लाड पाहिजे का तुला? लाडूबाईला लाड पाहिजे. हे बघा, तुम्ही बघू शकताय तिची एवढी मस्ती चाललेली आहे. तिला फक्त आता खेळायचे आणि मस्ती करायची आहे आणि तिला बांधून नाही राहायचे. ते खूप हे मला असं वाटते की आता जे की ड्रॉप्स आहेत ते सगळ्या घरामध्ये पडत आहेत तिचे. सो तिच्यासाठी एक सिक्युअर प्लेस मी तयार करते आज, आणि मी तिथंच तिला ठेवेल. आणि मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर अशी गुड न्यूज येईल. बट मी ऑब्झर्व करत होते, म्हणजे तिची ब्रेस्टचे जे निप्पल्स आहेत ते कसे डायलेट होत आहेत, त्याच्यामध्ये काय चेंजेस येत आहेत, त्याच्यानंतर तिची जी बॅक साईड आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस येत आहेत, तिच्या बिहेवियरमध्ये काय चेंजेस येत आहेत. सो खरंच खूप चेंजेस होतात. म्हणजे आपण म्हणजे एक विचार करू शकतो की आपण ह्युमन बिईंग्स आहेत, आणि डॉग्समध्ये, प्राण्यांमध्ये ह्या गोष्टी मला एवढ्या अनएक्सपेक्टेड होत्या. पण मी जेव्हा रिसर्च केला, लाडू नो माईकला पकडू नको. हां, सिट कर मम्मा, सिट कर शोना. काय झाले पिलू, एवढं मोठं झालं माझे शोना. हां, छोटं बाळ मोठं झालं, सॉरी, छोटं बाळ मोठं झालं लाडूबा. ओ इकडे चल, ये लाडू, ए सना, आले माझे पिलू, आले बाबा, आले बाबा, आले बाबा, आवले बाबा. लाड पाहिजे लाडूबाईला, लाड पाहिजे. ये इकडे, कम. ओ अच्छा, नो ओके, सिट कर. हां, सिट कर लाडू. हे धर हे. हां, सिट कर सोना, सिट कर. तुम्ही कोरिलेट करू शकता ज्यांच्या घरी ज्यांनी डॉग्स घेतलेले, ज्यांच्या घरी ते सांभाळत आहेत. हा व्हिडिओ मी मुद्दाम मराठीमध्ये बनवत आहे
कारण की तुम्ही यूट्यूबला जर सर्च केलं ना तर खूप सारे ट्युटोरियल्स तुम्हाला भेटतील हिंदीमध्ये, पण मराठीमध्ये कुणी तुम्हाला हा कंटेंट देणार नाही. हा बट लिटरली डॉग्स म्हणजे कुत्रींना देखील पिरियड येऊ शकतात. म्हणजे की जसं फिमेलमध्ये असतं, लेडीजमध्ये असतं, आपल्या महिलांमध्ये असतं ना, सेम त्याच पद्धतीने त्यांना पिरियडमध्ये येतात. तुम्ही ऐकलं असेल ओव्हरऑल म्हणजे नॉर्मली बोलताना की कुत्री हिटवरती आली, तर हिटवरती आली म्हणजेच किती मॅच्युअर झाली, तिला पिरियड्स येत आहेत आता. ओके, आणि हे खूप गुड न्यूजचं साईन आहे. मी जे डॉग लवर असतील ना, मी सगळ्यांना, ज्यांच्याकडे फिमेल डॉग्स असतील ना, मी सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती करते, एक रिक्वेस्ट करते की आजकाल बघा फिमेल जे डॉग्स घेतात त्यांना बऱ्याचशा जणांना काय असतं, नो लाडू नो बच्चा, ओ ओ ओ हो, बऱ्याचशा जणांना काय असतं की त्यांना ते म्हणजे बेबी नको असतो, ते पिरियड्स नको असतात घरामध्ये. जसे डॉग्स फिरतात त्याच्यामध्ये ब्लिडिंग होतं, तर त्यांना पिरियड नको असतात किंवा बेबीज नको असतात, तर ते काय करतात, त्यांचे ऑपरेशन करून घेतात. जसे मेल म्हणजे आपल्या ह्युमन बिईंग्समध्ये जसे ऑपरेशन्स असतात तसे डॉग्सचे देखील ऑपरेशन असतात. बट तसं करू नका तुम्ही. ॲटलिस्ट एकदा तरी, म्हणजे फिमेल असू द्या, म्हणजे ह्युमन बिईंग असू द्या किंवा डॉग्स असू द्या, म्हणजे प्राणी असू द्या, कुठलेही प्राणी असू द्या, कुठलाही जीव असू द्या, आई पण भोगण्याचं सुख खूप वेगळं असतं. तर ॲटलिस्ट त्यांच्या लाईफमध्ये आल्यानंतर एकदा तरी त्यांना आई बनवू द्या. सो आम्ही लवकरच विचार करू आपल्या लाडूचं बेबी आणण्याचा, आणि तुम्हीही असेच टचमध्ये राहा. तुमचेही डॉग्स असतील तुमच्या घरी, त्यांचे फोटो शेअर करा, त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करा, आणि आमच्या लाडूबाईला भरभरून प्रेम द्या. असंच खूप छान प्रेम देत आहेत तुम्ही. आपले 100K व्ह्यूज, आपले 100K 12K व्ह्यूज झालेत, आणि 100K 100 आवर्सचा वॉच टाईम झालेला आहे. सो आपल्या लाडूबाईचं चॅनल जे आहे त्या चॅनलला असंच सपोर्ट करा, आणि तुम्हाला सांगा की तुम्हाला काय काय कॉन्टेंट पाहिजे, म्हणजे की ब्रीड कसं चूज करायचं, ओरिजिनल ब्रीड कसं शोधायचं, त्याच्यानंतर रॉटवायलर्समध्ये कुठल्या टाईपचे ब्रीड असतात, त्यांना सांभाळायचं कसं, मग त्यांची परवरिश कशी करायची, त्यांना खायला काय द्यायचं, कुठल्या एजमध्ये कुठली पेडिग्री द्यायची, या सगळ्यांचे व्हिडिओ मी हळूहळू घेऊन येत आहे. बट सध्या ही खूप गुड न्यूज मोठी होती माझ्यासाठी. सो मला असं वाटलं की आपले जे यूट्यूबची फॅमिली आहे, लाडूला जे प्रेम करतात, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा, म्हणून मी तुम्हाला गुड न्यूज देण्यासाठी हा व्हिडिओ टाकते आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. तुमची लाडूबाई, म्हणजेच लाडाची लाडूबाई. बाय कर लाडू, बाय कर सोना, बाय कर. ओके, बाय बाय. थँक्यू. लाईक, कमेंट आणि शेअर लाडू चॅनल. बाय बाय. ओले माझा बच्चा, काय झालं रे मम्मा, काय झालं लेशनो, काय पाहिजे माझ्या पिलूला, काय पाहिजे माझ्या शनाला, माझी काळी मैना, माझं गुणाचं पिलू. बघू पिलूचे माझ्या दात. ओले माझे पिलू, काय झाले मम्मा.